केशव आणि कविता यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हतं. खूप उपचार करून झाले, पण काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे दोघेही खूप उदास होत होते. कविताला मूल होत नसल्याने तिला सगळे टोमणे मारत. तिच्या सासरचे तर केशवला दुसरं लग्न करण्यासाठी सांगत होते. ती दोघंही मूल होत नसल्याने नातेवाईकांमध्ये जाणे टाळत असत, कारण कुठेही गेलं तर तिला मूल होत नसल्याने सगळे बोलत होते. पण केशव मात्र खूप समजूतदार होता. त्याने कधीही कविताला मूल होत नाही म्हणून त्याचा परिणाम त्याने त्यांच्या नात्यावर होऊ दिला नव्हता. त्याने कधीही मूल न होण्याचा दोष कविताला दिला नाही. केशव आणि कविता दोघेही एकमेकांना समजून घेत होते आणि त्यांना वाटत होतं की देव त्यांची प्रार्थना एक दिवस नक्की ऐकेल. केशव ऑफिसला गेला होता. कविता तिची रोजची घरची कामं आवरत होती. तेव्हा बाहेर तिला एक लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने बाहेर जाऊन बघितलं तर एक लहान मुलगा, त्याच्या हातात एक ब्रेड होता आणि एक कुत्रा तो त्या मुलाच्या हातातून तो ब्रेड खाण्याचा प्रयत्न करत होता. ते बघून कविता तिथे गेली आणि तिने त्या कुत्र्याला तिथून हकलावून लावलं. तिने त्या मुलाला कडेवर घेतलं. तसं ते मूल कविताला बिलगलं. भीतीने त्याच्या छातीचे ठोके कविताला स्पष्ट जाणवत होते. मातीने आणि डोळ्यातील पाण्याने त्याचा चेहरा माखला होता. कविता त्याला घरी घेऊन आली. त्याला सोफ्यावर बसवलं. घरात इतकी जागा बघून ते मूल घरभर फिरू लागलं. इतक्यात तिथे भाजीवाला आला. तिला वाटलं हे मूल त्याचंच आहे म्हणून ती त्याच्यावर ओरडू लागली. परत मुलाला एकटं सोडू नको. कुत्रा त्याला चावला असता तर? प्रत्येक वेळी मी नसणार आहे वाचवायला. तो बोलू लागला की माझी बायको मला सोडून गेली आहे आणि मला मुलंही नाहीत. ते मूल कविताजवळ आलं. त्याच्या हातात तो ब्रेडचा तुकडा तसाच होता. तिने त्या मुलाच्या निरागस चेहऱ्याकडे बघितलं आणि विचार करू लागली की देव पण कसं कसं लोकांच्या परीक्षा घेत असतो. आणि तिच्या डोळ्यासमोरून ती 12 वर्ष जात होती, जी ती विना मुलाच्या त्रासाने घालवली होती. तिने त्या मुलाला वर उचललं आणि ती त्या मुलाच्या स्पर्शाने खूप इमोशनल झाली होती. ती विचार करत होती की कोणाच्या दुसऱ्याच्या मुलाला प्रेमाने वाढवल्याने मला आनंद मिळेल, पण हेही सत्य आहे की तिला कधीच मूल होणार नव्हतं. तिने केशवला कॉल केला आणि सगळी हकीकत सांगितली आणि तिने केशव पुढे हट्ट केला की या मुलाला आपण ठेवून घ्यायचं. केशवने तिला सांगितलं की मी घरी येतो, मग आपण बोलू. संध्याकाळी केशव घरी आला. सकाळपासून ते मूल कविताजवळच होतं. तिने त्याला आंघोळ घातली होती आणि त्याला भरवलंही होतं. ते मूलही आता कविताला सोडत नव्हतं आणि सकाळपासून त्या मुलाला शोधत कोणीच आलं नव्हतं. तेव्हा केशवने कविताला सांगितलं की हे कोणाचं आहे आपल्याला माहीत नाही आणि त्याची आई पण त्याला शोधत असेल आणि ती पण तुझ्यासारखीच आपल्या मुलासाठी तडफत असेल. आपण त्याच्या आईला शोधू. तेव्हा कविताला केशवचा राग आला, पण तो बोलत होता तेही तितकंच खरं होतं. त्या मुलाची आई सुद्धा त्याच्या विना तडफत असेल. पण कविता सकाळपासून खूप खुश होती, कारण ती 12 वर्ष ज्या सुखापासून वंचित होती ते सुख तिला आज अनुभवायला मिळालं होतं. ते दोघे त्या मुलाच्या आईच्या शोधात बाहेर पडले. त्यांनी खूप शोधलं, पण त्यांना त्याची आई कुठेच सापडली नाही. म्हणून केशव त्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. केशवलाही हे करताना खूप दुःख होत होतं, पण तो वास्तविक विचार करत होता. त्याला वाटत होतं की आज आपण या मुलाला ठेवून घेतलं आणि काही दिवसांनी त्याच्या घरचे त्याला न्यायला आले तर काय होईल? तोपर्यंत कविताला या मुलाचा लळा लागला असेल आणि अचानक तिच्यापासून हे मूल दूर झालं आणि त्या धक्क्यातून कविता सावरली नाही तर? आणि तिला काय झालं तर? मी कविताशिवाय जगू शकत नाही. हा सगळा विचार केशवच्या मनात वादळ उठवत होता. पोलीस ठाण्यात त्याने मूल सापडल्याची तक्रार केली. त्या मुलाला पाहिल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाला लगेच ओळखलं आणि ते त्याच्या आईला सुद्धा ओळखत होते, कारण त्या मुलाला घेऊन त्याची आई शहरात भीक मागत फिरायची. त्यामुळे कित्येकदा पोलिसांनी त्यांना बघितलं होतं. त्यांनी केशवला सांगितलं की पुलाखाली जी झोपडपट्टी आहे तिथे याची आई राहते. केशव आणि कविता झोपडपट्टीच्या दिशेने निघाले. तिथे त्यांनी त्या मुलाच्या आईची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळलं की त्या मुलाची आई आजाराने मरून 3 दिवस झाले आहेत आणि त्या मुलाला त्याच्या आईशिवाय दुसरं कोणीही नाही.
हे ऐकून कविता आणि केशवला खूप दुःख झालं आणि ते त्या मुलाला घेऊन परत पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की या मुलाची आई मरून 3 दिवस झाले आहेत. तेव्हा कविता मध्येच बोलली, साहेब, आम्ही या मुलाला आमच्याकडे ठेवू शकतो का? कारण आम्हालाही कधी मूल होऊ शकत नाही. आम्ही याचं चांगलं संगोपन करू. केशव कविताची ती घालमेल बघत होता. पोलिसांनी त्या मुलाला त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी दिली. हे ऐकून कविता आणि केशव इतके खुश झाले की त्यांना असं वाटत होतं की जगातील सर्व सुख त्यांच्याकडे आली आहेत. ते त्या मुलाला घेऊन घरी आले. कविताला तर समजतच नव्हतं की काय करू आणि काय नको ते. तिने केशवला घट्ट मिठी मारली. आज त्या दोघांना ते सुख मिळालं होतं जे त्यांना काहीही करून मिळणार नव्हतं. त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले.